अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। अतिवृष्टीमुळे शिवथर विभागात मोठे नुकसान, पंचायत समिती सदस्य नूतन मोरे यांचा पाहणी दौरा। महाड तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवथर विभागातील अनेक गावांमध्ये शेती, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे। याच पार्श्वभूमीवर वरंध पंचायत समितीच्या सदस्या नूतन गोपाळशेठ मोरे यांनी आज शिवथर विभागाचा पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली। दौऱ्यादरम्यान नदीच्या प्रवाहात झालेल्या बदलामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले। तसेच कसबे शिवतर सह्याद्रीवाडी यांना जोडणारा साकव पुलाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने सह्याद्रीवाडीवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुमारे 4 किलोमीटर अतिरिक्त पायपीट करावी लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। या साकवावर परिसरातील शेतीची वाहतूकही अवलंबून असल्याचे सांगण्यात आले। याशिवाय कुंभेश्वर गावच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीत पुरामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी दूषित झाल्याची बाबही पाहणीत समोर आली आहे। याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले तसेच जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे नूतन मोरे यांनी सांगितले। तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करून तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। या पाहणी दौऱ्यात शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले, युवासेना मीडिया तालुका प्रमुख तुकाराम साळुंके, युवासेना विभाग प्रमुख संजय गुरव, कुंभेश्वर उपसरपंच किशोर भोसले, कसबे शिवतरचे माजी सरपंच रमेश सकवाळ, राकेश मोरे, शाखा प्रमुख जयवंत मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष बापू मोरे, माजी उपसरपंच अनंत जाधव, प्रकाश पवार, शंकर शिंदे तसेच विभागातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड। आज शिवथर येथे पाहणी दौरा करण्यात आला आहे। तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार आज शिवथरमध्ये पाहणी दौरा करण्यात आला। त्या संदर्भात जे 2 दिवसापूर्वीची अतिवृष्टी पावसाची झाली त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं अति प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे भात शेतीचं सुद्धा रोपांचंही अति प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जो सह्याद्रीवाडीला जोडणारा जो ब्रिज आहे तो वाहून गेलेला आहे आणि त्या ब्रिजवरनं जे सह्याद्रीवाडीला जोडणारे आपले जी विद्यार्थी आहेत शाळेला येणारे त्या विद्यार्थ्यांचा संपर्क तुटलेला आहे आणि त्यांना नाहक 7 किलोमीटर शिवथरमधून चालत यावं लागत आहे। तर याच्यासाठी आणि त्याचप्रमाणे जी विहिरी आहेत विहिरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळाचा प्रादुर्भाव झालेला आहे। तर याच्यासाठी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला त्वरित तात्काळ मदत मिळावी। असं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान विकासशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पंचायत समितीच्या सदस्य नूतनताई मोरे यांनी आज या ठिकाणी येऊन पाणी दौरा करतायत। मी तर एक सांगेल, कारण सातत्याने विकासशेठ आणि शेठ आम्ही संपर्कात होतो, ज्या वेळेला प्रचंड पाऊस जणू काही ढगफुटी झाली अशी पाऊस या ठिकाणी पडला, त्यामुळे जो आमचा नदीचा प्रवाह आहे तो पूर्णपणे बदलला आणि आतोनात शेतीचं नुकसान झालं। या ठिकाणी आपण थांबलोय त्या ठिकाणी तसं बघितलं तर आंबे शिवतरला जोडणारा हा पूल बऱ्याच वेळा मंत्री महोदयांनी सुद्धा आता त्याची पूर्तता केलेली आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे, कारण तो आता दिवाळीनंतर चालू होईल असं इंजिनियर साहेबांनी मला पण सांगितलंय। अशा काही गोष्टी आहेत। आता जर तसं बघितलं तर आंबेनळीसाठी एवढी दरड आली खाली, त्या ठिकाणी सुद्धा विकासशेठ भरतशेठनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तिथं JCP गेल्या पाहिजे। आज त्या ठिकाणी JCPचं काम चालू आहे, दरड बाजूला येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी त्या ठिकाणी JCPचं साहित्य लावलेले आहे। त्याचबरोबर आता सह्याद्रीवाडीची आमची जी वस्तुस्थिती आहे, हायस्कूलला येणारी मुलं आहेत त्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी जो साकव होता कसबे शिवतरच्या ठिकाणी तो वाहून गेलेला आहे पूर्णपणे, तो लवकरात लवकर व्हावा
कारण शासनाने त्याच्यावरती निधी टाकलेला आहे, पण तो अपुरा निधी आहे. 14 लाखामध्ये तो काय पूर्ण होणार नाही. त्यासाठी शासनाने कमीत कमी त्याला 25-30 लाख रुपये देतील, त्यावेळेलाच तो निधी पूर्ण होईल, साकव पूर्ण होईल. अशा पद्धतीचं मंत्री महोदयांनी काम केलेलं आहे आणि मंत्री महोदयांचं सातत्याने शिवतर विभागावरती अगदी बारकाईने लक्ष असतो, कारण हा त्यांचा घरातला मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं शासनाने ह्याच्यात बारकाईने लक्ष देऊन जे राहिलेली कामं आहेत ती पूर्णत्वात न्यावी, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्याबद्दल तलाठी असेल, तहसीलदार कोणाशी झाला का संपर्क? तलाठी साहेबांशी सातत्याने संपर्क झालेला आहे. या विषयावर मंत्री साहेबांशी सुद्धा आम्ही बोललेलो आहोत. ज्या वेळेला शेतीचं नुकसानी झालेली आहे त्या टायमाला शेटने असं सांगितलं की पूर्णपणे त्याची पाहणी करून आपण पंचनामे करायला सांगणार आहेत. तलाठी साहेबांना तहसीलदार साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे आमच्या या गावाचा जो सह्याद्रीवाडी आणि कसबे शिखर या गावाचा जो मधला जो संपर्क म्हणून जो ब्रिज होता तो पूल आपल्या या पावसात वाहून गेलेला आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान असं झालेलं आहे की त्या वाडीवरून येणारी शाळेची जवळजवळ 20-25 मुलं आहेत, त्यांना जवळजवळ आता ह्या ब्रिज नसल्यामुळं कुंभेश्वर मार्गे अशा खालच्या पुलावरून येणं जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर पायी वाट करावी लागत आहे. त्यामुळं आणि शिवाय आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती बहुतांश ही पलीकडच्या बाजूला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान हाल झालेलं आहे जाण्या येण्यासाठी. आणि ह्या शासनाला विनंती आहे की हा पूल जो ज्या जागेवर आहे त्या जागेवर पूल असल्याच्या कारणाने आमच्या गावाचं मोठं नुकसान होत आहे. याचं कारण असं आहे की त्या पुलाला येणारी मोठी झाडं, आपला गाव डोंगर कड्यापारात असल्यामुळं जी पाण्याबरोबर येणारी झाडं त्या पुलाला अडकतात आणि नदीचा प्रवाह बदलतो आणि बाजूलाच असलेले आमचं गाव, या गावात पाणी शिरतं. त्यामुळे शासनाने तो पूल पूर्णपणे पाडून समर्थ शिवतर ते सह्याद्रीवाडी असा आम्हाला नवीन पूल द्यावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.